नमस्कार मंडळी, रुपाली किनगी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा मातेला विशेष प्रिय असलेली अशी सेवा पाहणार आहोत, ती म्हणजे कुंकुमार्चन सेवा। प्रथम कुंकुमार्चन म्हणजे काय ते आपण पाहूयात। इच्छित देवी देवतांचा नाम जप करत एक एक चिमूटभर कुंकू मूर्तीच्या चरणापासून सुरुवात करून मस्तकापर्यंत वाहणे म्हणजेच कुंकुवाने मूर्तीला स्नान घालणे, यालाच कुंकुमार्चन म्हणतात। आता हे कुंकुमार्चन का करावे? तर घरात लक्ष्मीचा निवास कायम राहावा, शांती समाधान राहावे, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी कुंकुमार्चन ही एक प्रभावी सेवा मानली गेली आहे। कुंकुमार्चन ही प्रभावी सेवा पौर्णिमा, गुरुपुरुषामृत, लक्ष्मीपूजन, चतुर्दशी, शुक्रवार, मंगळवार आणि नवरात्रात तर ही प्रभावी अशी सेवा विशेष फलदायी ठरते। म्हणून नवरात्रातील 9 दिवस ही सेवा केली तर उत्तमच। आता कुंकुमार्चन करण्यासाठी कुंकूच का वापरायचे? कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणूनच देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते। जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते आणि असे कुंकू आपण कपाळाला लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते। लाल रंग हा शक्तीचे प्रतीक असल्यामुळे देवीची पूजा करताना कुंकू वापरले जाते। कुंकुमार्चन करताना देवीच्या मूर्तीवर भरपूर प्रमाणात कुंकू वाहण्यात येते। अशा वेळी जर आपण बाजारातील केमिकलयुक्त कुंकू वापरले तर मूर्तीवर किंवा फोटोवर डाग पडतात, आपली बोटेही रंगतात आणि असेच कुंकू कपाळाला लावले तर त्याची ॲलर्जी होण्याची शक्यता असते। म्हणून कुंकुमार्चन करण्यासाठी नेहमी शुद्ध आणि नैसर्गिकरित्या बनवलेले कुंकूच वापरावे। आता असेही कुंकू आपण घरच्या घरी सहज 5 मिनिटात बनवू शकतो। अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात हे कुंकू बनते आणि अशा पद्धतीने बनवलेले कुंकू बाधत नाही। अगदी शुद्ध आणि नैसर्गिक कुंकू। घरच्या घरी हे कुंकू कसं बनवायचं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर देवीला कुंकुमार्चन कसे करायची याची विधीही मी पुढे सांगितली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। हे शुद्ध आणि नैसर्गिक कुंकू बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 वस्तू लागणार आहेत, ती म्हणजे हळद। ही आपल्या नेहमीच्या वापरातली स्वयंपाकात वापरत असलेली हळद आहे, ती आपण अर्धी वाटी घेतलेली आहे। आणि दुसरी वस्तू म्हणजे खाण्याचा चुना, जो आपण पानामध्ये वापरतो। ही चुना आहे, अशी छोटी डबी मिळते, ती आणलेली आहे मी आणि त्यातला एक पाव चमचा चुना घेऊन मी त्याचं अर्धी वाटी पाणी बनवलेलं आहे। आता आपण हे चुन्याचं पाणी हळूहळू थोडं थोडं करत या हळदीमध्ये मिक्स करणार आहोत। अगदी थोडं थोडं मिक्स करायचं आहे, एकदम अजिबात मिक्स करायचे नाही, नाहीतर मग आपल्या हळदीची पेस्ट होईल। आपल्याला ज्याप्रमाणे कुंकू हवं आहे त्याप्रमाणे ते बनणार नाही। त्यामुळे थोडं थोडं चमच्याने ओतत त्या हळदीमध्ये मिक्स करत जायचं आहे। आणि त्याचबरोबर त्यामुळे होणाऱ्या ज्या छोट्या छोट्या गाठी आहेत त्यासुद्धा फोडायच्या, हाताने फोडायच्या आहेत। तुम्ही ही प्रोसेस चमच्यानेही करू शकता, पण हाताने केली तर ती जास्त व्यवस्थित होईल, म्हणून मी हातानेच हे मिश्रण एकत्र करत आहे, हळदीचं आणि चुन्याच्या पाण्याचं। हे पहा, आपल्या हळदीला हळूहळू थोडा थोडा लालसर रंग यायला लागलेला आहे। फॅक्टरीत जे नैसर्गिक कुंकू बनवतात त्यासाठी हळद आणि चिंचुका हे 2 पदार्थ वापरतात। आता या ठिकाणी आपण चुन्याची निवळी वापरलेली आहे। यामागे एक विज्ञान आहे। चुन्याची निवळी हे बेस असतो आणि जेव्हा ते हळदीमध्ये मिक्स होतो तेव्हा त्याचा हळदीचा रंग लाल होतो आणि म्हणूनच आपण इथे चुन्याची निवळी वापरलेली आहे, अगदी शुद्ध आणि नैसर्गिक कुंकू बनवण्यासाठी। पहा, कुंकूचा रंग पूर्णपणे लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये मी सुवासासाठी अत्तर घालते आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घालू शकता, हे ऑप्शनल आहे। त्यामुळे वातावरण कुंकूला एक छान असा सुगंध येतो, त्यामुळे वातावरण एकदम भक्तिमय आणि प्रसन्न होतं, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं अत्तर घातलेलं आहे। आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात। आता हे कुंकू मी घरामध्येच फॅन खाली वाळवून घेणार आहे। लगेच वाळतं, 5 ते 6 तासात लगेच वाळतं। उन्हामध्ये अजिबात वाळवायचं नाही, कारण त्याच्यामुळे याचा कलर उडण्याची शक्यता असते, म्हणून आताच वाळवून घ्यायचे आहे। पहा, काय सुंदर असं कलर आलेला आहे आपल्या कुंकूला आणि व्यवस्थित असे पूर्णपणे वाळलेली आहे, पावडर झालेली आहे। आता आपण हे थोडे खडे असल्यामुळे, बारीक बारीक खडे असल्यामुळे ते चाळून घेणार आहोत, जेणेकरून एकदम स्मूथ अशी कुंकवाची पावडर आपल्याला मिळेल। तुम्ही पाहू शकताय, अगदी नैसर्गिक आणि घरच्या घरी असं हे 5 मिनिटात कुंकू बनलेलं आहे आणि याचा कलर हाताला अजिबात लागत नाहीये। एकदम छान असं शुद्ध आणि नैसर्गिक कुंकू आपण घरच्या घरी 5 मिनिटात बनवलेलं आहे। आता आपण कुंकुमार्चन कसं करायचं ते पाहूयात। इथे मी एक छोटा पाट ठेवला आहे आणि त्याच्यावर एक लाल कापड घातले आणि त्याच्यावर एक मी ताम्हण ठेवले, त्यामध्ये मी थोडेसे तांदूळ घालून घेते आणि यानंतर आपण त्याच्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहोत। या मूर्तीला मी पाणी आणि दुधाने अभिषेक घातलेला आहे आणि त्यानंतर ती स्वच्छ करून मी या ताम्हणात ठेवली आहे। आता आपण याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, थोडेसे तांदूळ वाहायचे आहेत, देवीला फुलं व्हायची आहेत। लाल फुले मिळाली तर अतिउत्तम।
बाजूला धूप दीप लावायचं आहे. आता आपण देवीला कुंकुमार्चन कसं करायचं ते पाहूयात. कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा अंगठा, मध्यगा आणि अनामिका यांचा वापर करायचा आहे. या 3 बोटांची मृगी मुद्रा बनवायची आहे, म्हणजे हरणासारखे मुद्रा बनवायची आहे. आणि या 3 बोटाच्या चिमटीमध्येच कुंकू घेऊन सुरुवातीला देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकू वाहायचं आहे. या पद्धतीने आपण कुंकुमार्चन करायचं आहे. यावेळी 16 वेळा श्रीसूक्त किंवा देवीची 108 नामावली किंवा सहस्त्रनामावली, अष्टोत्तर नामावली किंवा सप्तशती या स्तोत्रांचं पठण करत कुंकुमार्चन करायचं आहे. हे शक्य नसेल तर तुम्ही केवळ नवार्ण मंत्र म्हणजेच ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः या मंत्राचाही जप करू शकता. कुंकुमार्चन संपन्न झाल्यावर देवीची मनोभावे आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. देवीला सुख, शांती, समाधान यासाठी प्रार्थना करायची आहे. मंडळी, कुंकुमार्चनचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.